नमस्कार, मी श्रीरंग खरे. NDTV मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा असेल. सुरुवात करूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूजला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. निफ्टी 86 अंकांनी घसरून 24,971 वर, तर सेन्सेक्स 318 अंकांनी घसरून 81,501 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी गेल्या काही दिवसांपासून एका रेंजमध्ये अडकून पडल्याचं दिसतंय. निफ्टी खालच्या पातळीवर 24,800 आणि वरच्या पातळीवर 25,200 या 4 पॉईंटमध्येच फिरतोय. त्यामुळे बाजाराची दिशा जोखण्यात तज्ज्ञ देखील गोंधळत आहेत. आजच्या ट्रेडिंगमध्ये एअरटेल, रिलायन्स आणि HDFC या तिन्ही दिग्गज कंपन्यांचे शेअर वधारले, तर इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, ICICI बँक या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ऑटो आणि IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. त्याचप्रमाणे फायनान्स, ऑइल अँड गॅस आणि रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली. Hyundai मोटर्सचा IPO सध्या खुला असून IPOला पहिल्या 2 दिवसात ठीकठाक प्रतिसाद मिळाला. IPOच्या प्राइस बँडच्या वरच्या एंडला 30% सबस्क्रिप्शन झाल्याचं आकडेवारी सांगते. केंद्र सरकारनं गहू आणि इतर रब्बी पिकांच्या किमान हमी भावामध्ये वाढ जाहीर केलेले. केंद्रीय कॅबिनेटने गव्हाच्या किमान हमी भावामध्ये 6.5% वाढ जाहीर केली आहे. आता गव्हाचा किमान हमी भाव 2,425 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. चण्याला 5,650 रुपये, तर मोहरीला 5,900 किमान हमी भाव जाहीर करण्यात आलाय. सोन्याच्या दरातील घसरण थांबली असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000च्या दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. GST शिवाय सोन्याची किंमत प्रति तोळा 76,500च्या वर गेली आहे. त्यामुळे GST लागल्यावर ग्राहकांसाठी सोन्याचा दर हा जवळपास 78,700च्या वर गेलेला आहे. साऊथ इंडियन बँकेने आज चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये दमदार नफा कमावल्याचं जाहीर केलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यामध्ये तब्बल 18% वाढ झाल्याचं बँकेनं म्हटलंय. भारताची सप्टेंबर महिन्यात व्यापारी तूट $20 अब्ज नोंदवण्यात आले. अपेक्षेपेक्षा हा आकडा कमी असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत तूट मोठी वाढल्याचं दिसून आलेलं आहे. जमेची बाब ही आहे की भारताची परकीय चलनाची गंगाजळी $700 अब्ज घरात आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे व्यापारी तूट हा फारसा चिंतेचा मुद्दा राहिलेला नाही. आणि अपेक्षेप्रमाणे आज केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली आहे. मनी टाइममध्ये गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आज केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3%ची वाढ जाहीर करण्यात आली. आज बुधवार आहे, त्यामुळे आज आपण बोलणार आहोत विम्याविषयी. विम्याचं क्षेत्र इतकं मोठं आहे की त्यातली एक संकल्पना गुंतवणूकदारांना समजवायची झाली तर वेळ कमी पडेल. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भागांमध्ये समजून घेणार आहोत. आज आपण बोलणार आहोत इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर केल्यानंतर जे आर्थिक नुकसान होतं त्याबाबत. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सुप्रसिद्ध विमा सल्लागार सचिन शेडगे. सचिन शेडगे गेली 2 दशकं विमा क्षेत्रात काम करतात. विम्याच्या गरजा पूर्ण करताना त्या कमी खर्चात कशा भागवता येतील याबाबत सचिन शेडगे हे बड्या संस्था आणि व्यक्तींना सल्ला देत असतात. सचिनजी, तुमचं या शोमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न असा आहे की विमा पॉलिसी सरेंडर करणं म्हणजे नेमकं काय असतं आणि ती कोणकोणत्या परिस्थितीमध्ये सरेंडर करता येते? ओके सर, विमा पॉलिसी सरेंडर करणं म्हणजे नॉर्मली आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा एखादी पॉलिसी घेतो ही लॉंग टर्मसाठी घेतो, म्हणजे 10, 20, 30 वर्षासाठी आपण म्हणून पॉलिसी घेतो. पण जर का एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्या ठिकाणी आपल्याला तिकडे जो हा विम्याचा हप्ता आहे तो भरता आला नाही, तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की आपल्याला तिकडे पॉलिसी तिकडे थांबावं लागते. ठीक आहे. आणि आपण जे पैसे विमा कंपनीने दिलेत हप्त्याच्या स्वरूपात ते संपूर्णपणे परत मिळवण्यासाठी म्हणून जी प्रोसेस आहे तिला आपण सरेंडर बोलू शकतो. आणि कोणत्या परिस्थितीत नॉर्मली खरं म्हटलं तर मी पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगतो की
इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीतून घेतो त्यावेळी ती सरेंडर करण्यासाठी मुळात नसते, बिकॉज ती घेतेवेळी संपूर्ण आपण त्याचा विचार करून घेतलेला असतो. आपण त्याचे गोल्स बघितले असतात आणि त्याप्रमाणे ती पॉलिसी घेतो. परंतु पण एखाद्या वेळेस कधी अशी अडचण आली की आर्थिक तिकडे टंचाई वाटली आणि जर त्या ठिकाणी जर आपल्याला ती विमा पॉलिसी बंद करायची असेल तर त्या ठिकाणी आपण सरेंडर म्हणून ऑप्शन निवडतो. पण याच्यामध्ये आर्थिक नुकसान संभव असतं. श्रीनिज, आवाज नाही तुमचा. याच्या जर पॉलिसी सरेंडर केली तर त्यामध्ये आर्थिक नुकसान संभव असतं का? हो हो, नक्कीच. कारण ज्यावेळी आपण हे सगळे पैसे विमा कंपनीला देतो त्यावेळी विमा कंपनीची सुद्धा गणित असतात. त्यांचे ते पैसे एक विशिष्ट भाग त्यांना इन्शुरन्ससाठी अलॉट करायला लागतो, काही भाग त्यांना इन्व्हेस्ट करायला लागतो आणि त्यानंतर मग त्यांची गणित असतात. तर त्यावेळी आणि परत त्यामध्ये जे ऍडवायझर आहेत, जे विमा सल्लागार आहेत, त्यांना सुद्धा त्यातून एक कमिशन मिळतं. मग हा सगळा भाग आहे, तर तो एक छोटा पार्ट जो आहे म्हणजे ज्या ठिकाणी ते स्पेंड केला जातो छोटा भाग त्या इन्शुरन्स कंपनीवर पण ती लायबिलिटी असते. त्यामुळे जेव्हा आपण सरेंडर करतो त्यावेळी आपल्याला पूर्णपणे आपल्याला ती रक्कम मिळत नाही. ती आपल्याला जी आपण रक्कम भरलेली आहे त्याच्या आपल्या पूर्ण कधीच मिळू शकत नाही. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्यानं विम्याचा हप्ता थकवला आणि तो भरला नाही, म्हणजे थोडक्यामध्ये, तर त्याची पॉलिसी आपोआप सरेंडर होते का? नाही, जोपर्यंत सरेंडर म्हणजे काय, आपण स्वतः जाऊन विमा कंपनीला सांगतो की बाबा मला आता ह्याच्या पुढचे जे हप्ते आहेत हे भरणं शक्य नाहीत, आणि त्यावेळी जाऊन आपण जेव्हा सरेंडर करतो त्यावेळी त्याला सरेंडर म्हटलं जातं. जर एखाद्या वेळेस विम्याचे हप्ते थकले तर ते ऑटोमॅटिक सरेंडर नाही होऊ शकत. ठीक आहे. तर तुम्ही जोपर्यंत तो विम्याचा हप्ता भरता तोपर्यंत तुमचं लाईफ कव्हर असतं, आणि जेव्हा मॅच्युरिटीच्या वेळेला हवं असेल तर ती रक्कम तुम्हाला पूर्णपणे मिळू शकते. म्हणजे जेवढं तुम्ही ज्या ठिकाणी हप्ता भरलाय आणि जो तुम्हाला तिकडे लाभांश किंवा बोनस म्हणतो ते मिळून तुम्हाला त्यावेळी इन्शुरन्स कंपनी कॅल्क्युलेट करून ते पैसे देते. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की जो मी आधी पण विचारलेला होता की आर्थिक नुकसान म्हणजे किती आपल्याला पैसे परत मिळतील याची शाश्वती नसते. करेक्ट. तर सरेंडरची काही ठराविक व्हॅल्यू असते का की जी ग्राहकाला किंवा जो विमाधारक असतो त्याला ती कळू शकते की बाबा आपण पॉलिसी सरेंडर केल्यानंतर आपल्याला एवढी एवढी रक्कम परत मिळणार आहे? खूप चांगला प्रश्न आहे. कारण आत्ताच एक नवीन सर्क्युलर आलाय IRDचं. 1 ऑक्टोबरपासून ते लागू झालेलं सगळ्या विमा कंपन्यांना. सरेंडर म्हणजे विशिष्ट एक नियम आखून दिलेले आहेत. अगोदर काय होतं, म्हणजे 1 ऑक्टोबरच्या अगोदर काय होतं, जर तुम्ही पॉलिसी सरेंडर करायची असेल, जर तुम्ही 1 वर्ष प्रीमियम पे केलं असेल आणि तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायचं असेल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला एकही पैसा देत नव्हती. ठीक आहे. जर तुम्ही 2 ते 3 वर्ष जर तुम्ही प्रीमियम पे केलं असेल तर साधारण एक 30 ते 35% म्हणजे जी आपण अमाऊंट भरली आहे त्याच्या फक्त 30 ते 35% अमाऊंट आपल्याला रिफंड मिळायची. आणि त्यानंतर जर तुम्ही 4 ते 7 वर्षापर्यंत जर आपण रक्कम म्हणजे 7 वर्षापर्यंत आपण विम्याचे हप्ते दिलेत तर त्यावेळी फक्त तुम्हाला 50% जी रक्कम आहे ही तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू मध्ये परत मिळायची. किंवा एखादी जर पॉलिसी मॅच्युरिटी आहे त्याच्या 2 वर्ष अगोदर जर त्यांना ती सरेंडर करायची असेल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 90% ती रिटर्न द्यायची. पण आता इन्शुरन्स कंपनीने ग्राहकांच्या बाजूने नवीन नियम काढलेत. त्यामध्ये जर तुम्ही 1 वर्षानंतर पण तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असेल तर त्या ठिकाणी एक विशिष्ट रक्कम तुम्हाला विमा कंपनी देते. अगोदर काय होतं की तुम्हाला गॅरंटेड सरेंडर व्हॅल्यू मिळायची. आता तुम्हाला विमा कंपनीने सांगितलं तुम्हाला स्पेशल सरेंडर व्हॅल्यू मिळेल. म्हणजे जे तुम्ही प्रीमियम पे करता 1 वर्षानंतर जर तुम्हाला काढायचं असेल तरी सुद्धा विमा कंपनी तुम्हाला ती सरेंडर व्हॅल्यूच्या द्वारे देऊ शकते. आणि हा खूप मोठा चांगला नियम IRDने लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी आणलाय आणि मला वाटतं त्याचा लोकांना फायदाच होईल. बरोबर. आपण नवीन नियम काय आहेत त्याबद्दल जाणून घेणारच आहोत. मात्र पुन्हा एकदा मूळ प्रश्नाकडे की पॉलिसी सरेंडर करण्याची वेळ एखाद्या माणसावर का येऊ शकते? म्हणजे तुमच्या पाहण्यामध्ये अशी काही उदाहरणं आहेत का की एखाद्या माणसानं पॉलिसी सरेंडर केले, काय परिस्थिती त्याच्यावर ओढावते ज्यामुळे पॉलिसी सरेंडर केल्याचं तुम्ही बघितलेलं आहे? बरीचशी वेगवेगळी कारण आहेत की त्या परिस्थितीला, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांनी पॉलिसी सरेंडर करण्याची वेळ पण त्यांची रिझन जेन्युइन होते. फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाची नोकरी गेली, ठीक आहे, आणि मग त्याचं इन्कम आहे तिकडे थांबलं विशिष्ट पिरियड पर्यंत. मग त्यावेळी तिकडे एक त्याला आर्थिक चणचण भाजली आणि त्यामुळे तिकडे त्यांनी पॉलिसी सरेंडर केली.
दुसऱ्या वेळी असं वाटतं की त्याने एक विशिष्ट म्हणजे ज्यावेळी त्यांनी ती इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे तर एक विशिष्ट विम्याची रक्कम किंवा ती रिस्क डोक्यात ठेवून त्याने ती इन्शुरन्स पॉलिसी घेतली. तर एक पर्टिक्युलर टाइमच्या पर्टिक्युलर वेळेच्या नंतर त्याला वाटलं की बाबा आता मला ह्या म्हणजे मी प्रॉपरली प्रोटेक्टेड आहे, त्यामुळे मला आता ह्या विम्याची आवश्यकता नाही. तर त्या ठिकाणी तो सरेंडर करतो. बऱ्याच वेळा लोकांच्या मनात आता नवीन नवीन जसे प्लान्स मार्केटमध्ये येतात, तर बऱ्याच वेळा लोकांचं असं पण हे असतो की नाही, मला ह्याच्यापेक्षा तिकडे जर रिटर्न्स चांगले मिळाले तर त्यावेळी सुद्धा लोक सरेंडर करतात. पण मी सांगेन की जेव्हा तुम्ही कोणती पॉलिसी सरेंडर करतात तर त्या ठिकाणी कुठे ना कुठे थोडंफार तुमचं नुकसान होत असतं. आणि त्यावेळी म्हणून तुम्ही जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी घेता तर तुमच्या पुढच्या सगळ्या रिस्क आणि तुमचे गोल्स आहेत त्याला लक्षात घेऊनच तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीज घेतल्या पाहिजेत. बरं, एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून प्रश्न असा पडतो की कोणती पॉलिसी सरेंडर केली जाऊ शकते? मग टर्म इन्शुरन्स पण तो सरेंडर केला जाऊ शकतो का? प्रत्येक सरेंडरसाठीचे नियम किंवा ज्याला कायद्याच्या चौकटीत बसून जर ती सरेंडर करायची असेल तर ते नियम वेगळे असतात का? करेक्ट आहे. प्रत्येक पॉलिसीचे नियम वेगवेगळे आहेत. ठीक आहे. तुमची मनी बॅक असेल किंवा एन्डोमेंट पॉलिसी, त्याला नियम थोडे वेगळे आहेत. टर्म इन्शुरन्ससाठी वेगळे आहेत. तर टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत सांगायला गेलं तर टर्म इन्शुरन्सचं तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रीमियम पे करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. तुम्ही मंथली पे करू शकता, इयरली पे करू शकता आणि किंवा तुम्ही लिमिटेड पे मध्ये सुद्धा टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम पे करू शकता. परंतु बऱ्याच वेळा ज्या नवीन पॉलिसी मार्केटमध्ये आल्या आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला जी तुम्ही विम्याचा हप्ता भरता तो संपूर्ण हप्ता हा तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी म्हणजे ज्या ज्या पिरियडपर्यंत तुम्ही टर्म घेतलंय त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण रक्कम ती परत सुद्धा मिळतं. मग जेव्हा अशी कोणती पॉलिसी असेल आणि अशा पॉलिसीच्या वेळी जर कुठं सरेंडर करायचं असेल तर त्यावेळी ते नियम तिकडे ऍप्लिकेबल असतात. आणि प्रत्येक पॉलिसीचं जसं मी सांगितलं की ज्याचं कॅल्क्युलेशन आहे, ठीक आहे, ते प्रत्येक कॅल्क्युलेशन हे वेगवेगळे आहेत आणि त्याप्रमाणे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी सरेंडर व्हॅल्यू देत असते. म्हणजे उदाहरणार्थ सांगायला गेलं तर जी पॉलिसीची व्हॅल्यू आहे त्यावेळीची, फॉर एक्झाम्पल त्यांनी 2 वर्ष त्यांनी हप्ता पे केलेला आहे, तर सध्या त्या 2 वर्षाच्या नंतरची ती पॉलिसीची व्हॅल्यू आहे प्लस त्याचा जमा झालेला बोनस आहे. ठीक आहे. ह्या दोन्ही रकमेच्या 30% पर्यंत सरेंडर व्हॅल्यू मध्ये पैसे परत मिळतात ह्या नवीन नियमानुसार. बऱ्याच वेळा जेव्हा अगोदर असं होतं की बऱ्याच वेळा तुमची जी सरेंडर व्हॅल्यू आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती तुमच्या जेव्हा इलिस्ट्रेशन मध्ये ते सगळं मेन्शन करून यायची की तुम्ही जर एवढ्या वर्षानंतर ही पॉलिसी बंद केलीत किंवा सरेंडर केलीत तर तुम्हाला ही अमाऊंट मिळेल. आता त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेत जे ग्राहकांच्या बाजूने आहेत. जर वन टाइम प्रीमियम पॉलिसी असेल तर त्या देखील सरेंडर करता येतात का? आणि त्यासाठीचे नियम काय असतात? पुन्हा प्रश्न विचारा. वन टाइम एक प्रीमियमची जी पॉलिसी असते प्रीमियम पॉलिसी तशी पॉलिसी असेल तर ती देखील सरेंडर करता येते का? आणि त्यासाठीचे नियम काय असतात? हो, नॉर्मली त्याला सुद्धा सारखेच नियम आहेत. म्हणजे वन टाइम पॉलिसी असेल आणि जर तुम्हाला वाटलं की ही मी एवढ्या टेन्यूरपर्यंत घेतलंय पण तुम्हाला वाटलं की मला ही एक विशिष्ट कालावधीनंतर तुम्हाला वाटलं की त्यावेळी तुम्हाला बंद करायचे, तर त्यावेळी सुद्धा हेच नियम ऍप्लिकेबल होतात. नवीन नियमानुसार तुम्हाला जी पॉलिसीची व्हॅल्यू आहे प्लस बोनस त्याच्या 30% पर्यंत तुम्हाला ती अमाऊंट मिळू शकते. एक सर्वसामान्य प्रश्न जो नेहमी उद्भवतो तो म्हणजे की मगाशी पण आपण विचारलेला होता की सरेंडर व्हॅल्यू काढताना लोक अनेकदा गफलत करतात की सम अश्युअर्ड व्हॅल्यू एक असते, आपल्याला जे विमा कवच असतात त्याची एक व्हॅल्यू असते आणि आपण जी आतापर्यंत गुंतवणूक केलेली आहे ती एक व्हॅल्यू असते. अशा 3 व्हॅल्यूंमध्ये आपल्याला पैसे नेमके किती मिळणार असा लोकांना नेहमी प्रश्न असतो. तुम्ही मगाशी उत्तर दिलं पण थोडंसं या 3 व्हॅल्यूंच्या दृष्टीने जर तुम्ही थोडंसं उदाहरणासकट स्पष्ट करून सांगितलं तर अधिक बरं होईल. तुम्हाला मी एकदम क्लिअर कट सांगतो. नॉर्मली हे कॅल्क्युलेट कसं केलं जातं की इन्शुरन्स कंपनीच्या नवीन नियमानुसार इन्शुरन्स कंपनी म्हणते तुम्हाला स्पेशल सरेंडर व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. अगोदर काय होते तर गॅरंटेड सरेंडर व्हॅल्यू मिळायची, तर आता तुम्हाला गॅरंटेड सरेंडर व्हॅल्यू बद्दल बरोबर तुम्हाला स्पेशल सरेंडर व्हॅल्यू सुद्धा मिळते. आता स्पेशल सरेंडर व्हॅल्यू मध्ये तुम्हाला काय मिळतं तर तुमचं जे पेडअप व्हॅल्यू आहे म्हणजे त्या पॉलिसीची त्यावेळेची स्थिती ती जी व्हॅल्यू असेल प्लस बोनस, ठीक आहे, आणि त्याच्या 30% पर्यंत तुम्हाला मिळते. आता प्रश्न निर्माण इकडे झाला की पेडअप व्हॅल्यू कशी काढायची, तर पेडअप व्हॅल्यू अशी काढायची की जे तुमचं सम इन्शुर्ड आहे, ठीक आहे, जे तुम्ही सम इन्शुर्ड घेतलंय गुणिले तुम्ही जेवढे हप्ते भरलेत ते आणि
ह्याच्या भागिले जेवढ्या वर्षाचा टेन्युअर आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी तुम्ही पॉलिसी काढली, ह्याचं जे उत्तर येईल याला आपण म्हणतो की हे आपलं पेडअप व्हॅल्यू आहे. या पेडअप व्हॅल्यू मध्ये तुम्हाला बोनस ऍड करायचं आहे आणि हा दोघांचा 30% तुम्हाला या ठिकाणी सरेंडर व्हॅल्यू मध्ये परतावा मिळतो. सचिनजी, तुम्ही आमच्यासोबत राहाच. आपण पॉलिसी सरेंडर करताना जे प्रश्न येतात सर्वसामान्य पॉलिसी धारकाला, त्याबद्दल चर्चा करतोय. आणि पॉलिसी सरेंडर करायची म्हणजे नेमकं काय करायचं, त्याचा फायदा असतो का नुकसान असतं, या संदर्भात आपण चर्चा करतोय. मात्र इथे एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आहे पॉलिसी सरेंडर. पॉलिसी सरेंडर करण्यासाठी काही फायदे असतात का नुकसान असतं, किती आर्थिक नुकसान होऊ शकतं, सरेंडर व्हॅल्यू म्हणजे काय असते, नियम काय असतात, या संदर्भात आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध विमा सल्लागार सचिन शेडगे. पुन्हा एकदा सचिनजी, तुमचं स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीनं जर विम्याचा हप्ता स्थगित केला तर ते त्याच्यासाठी अधिक फायदेशीर असतं का त्याने सरळ पॉलिसी सरेंडर करणं हे त्याच्यासाठी फायदेशीर असतं? दोन केस आहेत, तुम्ही काय उत्तर द्याल? दोन्ही केसमध्ये तर बघितलं की एक तुम्ही म्हणताय की या ठिकाणी त्यांनी स्थगित केला, त्यांनी भरलाच नाही, ठीक आहे. आणि एक ठिकाणी म्हणताय की एक पर्टिक्युलर टाइम नंतर त्याने तो सरेंडर केला आणि माझे पैसे मला परत द्या म्हणून, ठीक आहे. तर पहिला आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या पॉलिसी ज्या असतात ह्या लॉंग टर्मसाठी असतात. आणि इन्शुरन्स कंपनी सुद्धा हे जो इन्शुरन्सचं जे प्रीमियम येतं हे 3 भागामध्ये ते डिवाइड करतात. एक तर तुमचा एक विशिष्ट पार्ट तुमच्या जीवन विम्यासाठी, एक पार्ट तुमचा इन्व्हेस्टमेंटसाठी आणि एक त्यांच्या मॅनेजमेंट कॉस्टसाठी, ज्याच्यामध्ये एजंटचं कमिशन आणि त्यांच्या स्टाफचं जे खर्च असेल तो त्याच्यामध्ये येतो. अशा वेळी साहजिकच आहे, ह्यांची गणितं जी असतात, जी आपल्याला विमा कंपनी सांगते की तुम्हाला विशिष्ट पिरियड नंतर तुम्हाला एवढी रक्कम मिळेल, पण त्याच्यामध्ये सगळी त्यांची गणितं बांधलेली असतात. जर आपण ज्यावेळी इन्शुरन्स घेतो किंवा ज्यावेळी ह्या पॉलिसीज घेतो तेव्हा आपण हा लॉंग टर्मचा विचार करूनच घेतो. आणि अशा वेळी जर तुम्ही मध्ये येऊन ती पॉलिसी थांबवलीत, म्हणजे ती हप्ता भरणंच बंद केलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बेनिफिट होणार नाही. आणि एकदा का तुम्ही ते हप्ता थांबवलात तर तुमचं जीवन विमा कवच सुद्धा तिकडे निघून जातं. आता पॉलिसी जर का तुम्ही सरेंडर करण्याच्या हे आलात, म्हणजे बाबा ठीक आहे, मला आता नाही कंटिन्यू करायचे, जे काही मी पैसे पे केलेत, जे मी हप्त्याच्या तर्फे ते मी इन्शुरन्स कंपनीला दिलेत, ऍटलिस्ट त्यातले काहीतरी पैसे माझ्याकडे परत यायला पाहिजेत. आणि मला वाटतं अगोदर म्हणजे 1 ऑक्टोबरच्या अगोदरची परिस्थिती खूप वेगळी होती, आता खूप वेगळी आहे. आणि मला वाटतं जे नवीन नियम आलेत त्याच्या अनुषंगाने आपल्या पॉलिसी धारकांना खूप फायदा त्याचा होणार आहे. पण मला तरी वाटतं की कोणत्याही प्रकारे तुम्ही ह्या पॉलिसी सरेंडर किंवा कॅन्सल करण्यासाठी जाऊ नका, जेणे की तुमचंच त्याच्यामध्ये खूप नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. आणि ह्या पॉलिसी सगळ्या लॉंग टर्मसाठीच आहेत आणि या लॉंग टर्मसाठीच त्या राहिल्या पाहिजे. बरोबर आहे सचिनजी, तुम्ही सांगता ते अत्यंत बरोबर आहे. मात्र आपण आणखी एक काल्पनिक केस बघूया. 25 वर्षाचं टेन्युअर आहे एखाद्या व्यक्तीचं विम्याचं. 20 वर्ष त्याने नियमितपणे त्याचे प्रीमियम भरलेले आहेत. 20व्या वर्षानंतर त्याला काहीतरी अडचण निर्माण झाली तर त्याने तिथे पॉज केला पाहिजे, म्हणजे प्रीमियम स्थगित केला पाहिजे का तिथे त्याने पॉलिसी सरेंडर करून जी रक्कम मिळते ती परत घेतली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? स्टॉप करणं कधीही मी चुकीचंच मानेन त्याला. त्याऐवजी तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे जा आणि तुम्ही जेव्हापासून ते विम्याचे हप्ते भरताय, ठीक आहे, त्यावेळी तुमच्या त्या पॉलिसीची विथ बोनस, त्यामध्ये बोनस सुद्धा ऍड केला जातो. बोनस सकट त्या विम्याची अमाऊंट तुम्हाला बघितली पाहिजे. आणि एकंदर दोन्ही गोष्टीच्या लक्षात घेऊन, म्हणजे तुम्ही पूर्ण स्टॉप करणं आणि तिकडे करणं किंवा सरेंडर करणं, दोन्हीचे तुम्हाला व्हॅल्यू इन्शुरन्स कंपनी देतात. आणि दोन्ही व्हॅल्यू बघून तुम्हाला तिकडे डिसिजन घेतलं पाहिजे. जिकडे तुम्हाला जास्त परतावा येत असेल त्या ठिकाणी तुम्ही ते ऑप्शन चूज केलं पाहिजे. आणि मला वाटतं हे ऑप्शन साऱ्या इन्शुरन्स कंपन्या आपल्याला देतात. तिकडे जाऊन तुम्हाला त्यावेळेची पॉलिसी व्हॅल्यू तुम्हाला सांगतात आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यावर आपला योग्य तो निर्णय घेऊ शकता. बरोबर आहे. आपण मगाशी उल्लेख केलात की ऑक्टोबरपासून विमा आणि पॉलिसी सरेंडर संदर्भात काही नियम बदलण्यात आलेले आहेत. हे नियम नेमके काय काय आहेत तुम्ही थोडंसं विस्तारानं सांगितलं तर खूप बरं होईल, कारण या नियमांबद्दल अनेकांना माहिती नसतं, कारण ते थोडेसे क्लिष्ट स्वरूपात असतात.
करेक्ट करेक्ट. सर त्याच्यामध्ये एक काही नेमके आपल्याला माझ्याकडे वेळ कमी असेल, पण जेवढे मला जे पॉइंटर्स आहेत ते मी तुम्हाला इकडे हायलाईट करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे जसं पॉलिसी फ्री लुक पिरियड होता, म्हणजे जर एखाद्या वेळेस आपण पॉलिसी घेतली तर आपल्याला इन्शुरन्स कंपनी 15 दिवसाचा कालावधी देते. त्या ठिकाणी आपल्याला जर वाटलं तर ती पॉलिसी आपण कॅन्सल करू शकतो. त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पूर्ण जी विम्याची रक्कम भरली असेल ती तुम्हाला पूर्णपणे रिफंड करते. तो अगोदर तो कालावधी 15 दिवसाचा होता, आता तो 15 दिवसापासून 30 दिवसापर्यंत आला. म्हणजे फ्री लुक पिरियड जो आहे हा 15 पासून तुमचा 30 दिवसापर्यंत आला. त्याचप्रमाणे CSI म्हणजे अगोदर काय होतं की जेव्हा आपण एखादी आपल्या संदर्भाची माहिती आपण इन्शुरन्स कंपनीला द्यायचो आणि त्या बेसिसवरती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पॉलिसी द्यायची. तर आता IRDA ते कंपल्सरी केलंय की CSI मध्ये तुमच्या संदर्भातली सगळी माहिती, पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन्स, एक्सक्लुजन्स, ह्या साऱ्या गोष्टी CSI फॉर्म मध्ये नमूद करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जेव्हा पॉलिसी इन्शुरन्स कंपनी देईल त्यावेळी तुम्हाला ह्या CSI फॉर्म बरोबरच संपूर्ण तुम्हाला अटॅच करून त्या ठिकाणी पॉलिसी मिळणार आहे. अगोदर एक असं होतं की प्री एक्झिस्टिंग डिझीज बद्दल, म्हणजे अगोदर त्याला मॉर्टिलिटी क्लॉज म्हणतो त्याला, तर त्याच्यामध्ये अगोदर हा क्लॉज जर आपण एखाद्या वेळेस आपण विमा पॉलिसी घेतली आणि आपण भलेही त्या ठिकाणी प्री एक्झिस्टिंग संदर्भात संपूर्ण माहिती दिली असेल, तर इन्शुरन्स कंपन्यांचं बऱ्याच वेळा असं व्हायचं की एखाद्या तिकडे कुठला क्लेम आला तर ते पुन्हा मागे जाऊन त्याची पुन्हा चौकशी करून तो क्लेम तिकडे रिजेक्ट करत असत. तर त्यावेळी इन्शुरन्स कंपनी IRDA नवीन गाईडलाईन काढून त्यांनी सांगितलं होतं की हा 8 वर्षाचा पिरियड ठेवूया, म्हणजे 8 वर्षाच्या मागे जाऊन तुम्ही काहीही बघायचं नाही, तुम्हाला स्ट्रेट अवे तिकडे क्लेम तुम्हाला तिकडे द्यावा लागेल. परंतु आता तोच कालावधी 8 वर्षापासून 5 वर्षापर्यंत आलाय. म्हणजे 5 वर्षाच्या अगोदर जाऊन तुम्ही कुठलंही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आणि ते सगळे तुम्हाला जो क्लेम आहे तो तुम्हाला सरळ सरळ तिकडे सेटल करायचे आहेत. क्लेम सेटलमेंट करण्यासाठी पण बरेच नियम आलेत की त्यांना एका विशिष्ट, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन असेल त्यांना 45 दिवसाच्या आतपर्यंत त्यांना तो क्लेम सेटल करायचे. असे वेगवेगळे नियम आहेत. आणि जर हा क्लेम डिले होतो तर इन्शुरन्स कंपनीला त्या ठिकाणी त्याच्या पॅनल्टीसह इन्शॉर्डला, म्हणजे जो विमाधारक आहे त्याला तो क्लेम पे करावा लागतो. असे विविध प्रकारचे खूप सारे नियम इन्शुरन्स कंपनीने आणलेले आहेत. आणि हे नियम जीवन विमा, त्याचप्रमाणे जे मेडिक्लेमच्या पॉलिसीज आहेत आणि इतर जनरल इन्शुरन्स पॉलिसी, त्यासाठी बरेचसे नियम आहेत. आणि 109 पानांचं पूर्ण हे सर्क्युलर आहे, त्यामध्ये संपूर्णपणे त्यांनी ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. धन्यवाद सचिनजी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत होते प्रसिद्ध विमा सल्लागार सचिन शेडगे, ज्यांनी आपण एका पैलूविषयी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण कार्यक्रमामध्ये, की पॉलिसी सरेंडर नेमकं काय असतं आणि त्याचे फायदे तोटे काय असतात, त्याच्यात आर्थिक नुकसान काही असलं तर ते कसं असतं. आपण या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.